भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. गाईले पुराणी, गाईले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे आले, संताचे दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. हरिओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता हृदय हे अपोले, चौफाळून भले. वरी वैसव पाऊले श्री गुरूंची, जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार. आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संतांच्या, 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 यावार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या या. भाग्यवंत म्हणोतया, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. गाईले पुराणी, गाईले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्गुरु, जगद्वंदनीय, सामाजिक अधोगतीची कठोर समीक्षा करणारे सिद्ध पुरुष, मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबाराय. आपल्यासारख्या जडजीवांच्या जगदोद्धारासाठी ज्यांनी 5वा वेद गाथा दान दिला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तन सेवेकरता निवडत असताना अभंगावर बोलण्यापूर्वी काहीसा परिचय, काहीसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं. अखीव योजनामध्ये आज सुरू झालेला हा कीर्तन सोहळा कोणत्या संबंधानं आहे, कोणत्या निमित्तानं आहे हे जरी उपस्थितांना ठाऊक असलं तरी सांगणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं. या न्यायानं सांगायचं झालं तर आपल्या जेवण डबे वाहतूक मंडळाकडून दरवर्षी सालाबादप्रमाणे
महापूजेचं आयोजन केलं जातं आणि गेली 50-55 वर्षांची परंपरा असणाऱ्या महापूजेला याही वर्षी अतिशय दृष्ट लागेल असं चित्र प्राप्त झालं, दृश्य प्राप्त झालं. आपल्या तमाम मराठी मनाचा आणि मराठी जनाचा अभिमान वाढवणारा हा डबे वाहतूक मंडळाचा हा जो कार्यक्रम आहे तो खरंच आज इथे आल्यानंतर मला अतिशय विलोभनीय आणि कौतुकास्पद वाटतोय. अभंगावर बोलण्यापूर्वी सुरुवातीला आल्यापासून जेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत, काही गोष्टी माझ्या नजरेत येत आहेत, या सगळ्या गोष्टी बघून मला सुरुवातीला एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं. आणि ती गोष्ट कोणती असेल तर ती ही की महापूजेचं आयोजन करत असताना आपल्या या सगळ्या संयोजकांच्या नजरेसमोर दरवर्षी वेगवेगळे काही पर्याय उपलब्ध होत असतील, वेगवेगळे पर्याय त्यांच्या नजरेसमोर येत असतील. आज संबंध राज्य पातळीवर माझा एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून जेव्हा प्रवास सुरू आहे, काका एखाद्या कार्यक्रमाला विशिष्ट उंची प्राप्त करून देण्यासाठी कोणकोणत्या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या भानगडीत लोक पडतायत हे मी वेगळ्यानं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मनोरंजनाच्या आणि सांस्कृतिकपणाच्या नावाखाली जो बिभत्सपणा सध्या महाराष्ट्रात वाढताना आपल्याला बघायला मिळतोय, ह्या सगळ्या वातावरणाला, या सगळ्या वैचारिक प्रदूषणाला अपवाद ठरावा असा दृष्ट लागेल हा आजचा कार्यक्रम. आणि म्हणून सुरुवातीला मला ह्या गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की आपल्या संयोजकांच्या समोर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असताना विविध पर्याय उपलब्ध होत असतील, नजरेसमोर विविध पर्याय उभे राहत असतील, पण या आपल्या संयोजकांनी दरवर्षी सर्व पर्यायांना तिलांजली देऊन कीर्तनच ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा आधी कौतुक झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचा आभार मानलं पाहिजे. मी कौतुक सुरुवातीला यासाठी केलं कारण समाजात आता ही एकच जागा अशी उरली जिथं चांगलं ऐकायला मिळेल. लक्ष देताय ना? समाजात आता ही एकच जागा अशी उरली आईसाहेब जिथे चांगलं ऐकायला मिळेल. या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर चांगलं ऐकायला मिळेल याची शाश्वती नाही. मग एक अनोखं वैचारिक मंथन घडून आणण्याची संधी देणारं हे जे ज्ञानदान करणारं ज्ञानोबा तुकोबरायांचं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून कोणी देत असेल तर या व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्यांचा आभार आम्ही मानलंच पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. खरं तर उपस्थितांचा हा जो या ठिकाणं पुरुष वर्ग आणि महिला वर्ग मी बघतोय, आपल्या सर्वांना माझा चेहरा काही नवीन नाही, मी तुमच्या कुटुंबातलाच असल्यासारखा आहे. संबंध आपल्या पश्चिम पट्ट्यातली ही सगळी लोक आणि आबालवृद्धांच्या साक्षीनं आज या कीर्तन सोहळ्याला सुरुवात होत असताना, इकडे येत असताना मनामध्ये विचार आला की महापूजेच्या संबंधानं दरवर्षी इथे कीर्तन सोहळा आयोजित केला जातो. मग याही वर्षी जर कर्मधर्म संयोगानं मला तुमच्या समोर अभंग चिंतनासाठी या गादीवर उभं राहण्याचा योग आला असेल तर कोणत्या महत्त्वाच्या विषयाला हात घालावा, तर सद्य परिस्थितीमध्ये ज्या विषयावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे तो विषय ज्या अभंगात दडलाय तो अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय असणाऱ्या या सगळ्या मंडळींना एक गोष्ट चांगली माहिती असेल की जगद्गुरु तुकोबरायांचे जवळपास 4000च्या वर अभंग आमच्याकडे आज उपलब्ध आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगांचा गाथा जर तुम्ही सांप्रदायिक मंडळींनी जेव्हा जेव्हा तपासून बघितला असेल 4000च्या वर आम्हाला अभंग तुकोबरायांचे उपलब्ध आहेत. परंतु जेव्हा अशा प्रासंगिक वेळी एखाद्या विशिष्ट विषयाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा माझ्यासारखा वक्ता, माझ्यासारखा संत साहित्याचा अभ्यासक हा दृष्टिकोन ठेवून अभंग निवडतो की इथे बसलेल्या सर्वांना आपल्या आयुष्यातल्या अनुत्तरित प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपयुक्त ठरणारं आजचं कीर्तन असलं पाहिजे. माझ्यासमोर महिला वर्ग मोठ्या संख्येनं आहे, पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं आहे. आज कीर्तनाला उपस्थित झालेल्या प्रत्येकाचा वेळ हा अमूल्य आहे. मग आग्रहानं आणि आत्मीयतेनं इथं कीर्तनाला येऊन बसलेल्या प्रत्येकाच्या वेळेचं सार्थक व्हावं ही जबाबदारी माझी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच गांभीर्यानं काही विषयांना मी हात घालणार आहे. त्या सर्वांसाठी आणि त्या विषय निरूपणासाठी तुमची एकाग्रता आणि शांतता मला अपेक्षित आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ही प्रस्तावना झाल्यानंतर मला मूळ विषयाकडे वळणं गरजेचं आहे. वेळ मर्यादित आहे, परंतु मी अभंग पूर्ण केल्याशिवाय इथून हलणार नाही आणि वेळेचा अपव्यय सुद्धा होऊन देणार नाही ही माझी ग्वाही आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा
अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. आता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग हा अभंग निवडण्याची 2 कारणं सांगतो. बरीच मंडळी लक्ष देऊन आता कीर्तन ऐकू लागली आहेत, त्याच्यामुळे मला अभंगाच्या दोरीला तुम्हाला बांधायला सोपं जाईल. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग निवडण्याची 2 कारणं प्राथमिक पातळीवर मी तुमच्यासमोर ठेवतो. पहिलं कारण, जो कीर्तनकार तुमच्यासमोर उभा आहे हा जगद्गुरु तुकोबरायांच्या साधनभूमीतला कीर्तनकार आहे. भामचंद्र डोंगराच्या कुशीतला माझा जन्म आहे, त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांच्या मातीतला जन्म असल्याकारणानं तुकोबरायांच्या साहित्याचे संस्कार मी माझ्यावर करून घेतलेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या साहित्याची जितकी उंची आज आहे तितकी उंची असलेलं काव्य मला तरी जगात कुठे पाहायला मिळत नाही. हे पहिलं कारण त्यांचा अभंग निवडला. दुसरं कारण, आज कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाची मनोवृत्ती आणि भावना विश्व मला चांगलं ठाऊक आहे आणि आपल्या भावना विश्वाला, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनोवृत्तीला साजेसा असा विषय या अभंगात आहे, म्हणून हा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल. माझ्या समोर बसलेल्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकांच्या कपाळावर मला बुक्का दिसतोय, गंध दिसतोय, गळ्यात तुळशीची माळ दिसते. अर्थात मराठी संस्कृतीचं फार मनापासून संगोपन करणारी माणसं माझ्यासमोर आहेत. मग तितक्याच जबाबदारीनं फार महत्त्वाच्या विषयाला आज हात घालणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं साहित्य हे इतक्या उंचीचं आहे, हे मी तुम्हाला वेगळ्यानं सांगण्यापेक्षा आजच्या अभंगाचा जर प्रामाणिकपणे लेखाजोखा आपण घेतला तर ती उंची आमच्या लक्षात येईल. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. अभंग 4 चरणांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये भाग्यवानाची लक्षणं सांगतात. प्राथमिक पातळीवर आमच्या शेजारी पांढरी शुभ्र कपडे घालून बसलेला कोणताही माणूस जर आम्हाला भाग्यवान वाटत असेल तर तो भाग्यवान का वाटावा याची कारणं आम्ही नक्की शोधली पाहिजे. बाबा, एखाद्याकडे धनसंपत्ती जर जास्त असेल तर आम्हाला धनसंपत्तीच्या बाबतीत तो भाग्यवान वाटणं साहजिक आहे. माझं बोलणं जरा सोपं आणि सरळ असावं या पद्धतीनं मी बोलतोय. कामधंदा व्यवस्थित आहे, मुलीला चांगलं सासर मिळालं, मुलाला चांगली नोकरी मिळाली आणि RCC बंगलो बांधून 4 व्हीलर गाडी दारात उभी राहिली आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये खर्च करायला चांगला पैसा बँक बॅलन्स जर आम्हाला शिल्लक ठेवता आला तर त्या दृष्टीनं सुद्धा आम्हाला कोणीतरी भाग्यवान वाटू शकतो. परमार्थ करत असताना एखाद्याच्या गळ्यामध्ये मोठी टपोऱ्या मण्यांची माळ चमकली, कपाळावर ठसठशीत बुक्का चमकला तर परमार्थाच्या दृष्टीनं तो सुद्धा भाग्यवान वाटू शकतो. पण खरा भाग्यवान कोण याची लक्षणं सांगत असताना तुकोबरायांचा आजचा अभंग आपल्याला महत्त्वाचा आहे. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. जगद्गुरु तुकोबराय कायम प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारं व्यक्तिमत्व आहे. नीट आहे का? जगद्गुरु तुकोबराय हे व्यक्तिमत्व असं आहे की प्रवाहाच्या विरुद्धच चाललेले आहे. तुकोबराय प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड पुकारला, मक्तेदारीच्या विरुद्ध बंड पुकारला. ज्ञानाची जी मक्तेदारी त्या काळातल्या लोकांनी घेतली होती 16व्या शतकामध्ये त्याविरुद्धही तुकोबरायांनी बंड पुकारला. आज आमच्या नजरेत भाग्यवानाची काय लक्षणं आहे याच्याही विरुद्ध तुकोबरायांचं मत आम्हाला बघायला मिळतं की भाग्यवंत म्हणोतया शरण गेले. मी गृहीत धरलंय तुमच्या सगळ्यांचं लक्ष आहे, त्याच्यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. माझ्या बोलण्यात जी पोटतिडकी तुम्हाला दिसते ती यासाठी आहे की किमान एका तरी अभंगाचा संदर्भ तुम्हाला आज कळावा आणि तो गळी उतरावा. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कदाचित काही मंडळींना आज मनोरंजनात्मक सासू सुनांच्या पांचट कथा ऐकण्याची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा पूर्ण होणार नाही. आता ती चूक फक्त श्रोत्यांची नाही आहे बाबा, आमचे कीर्तनकार मंडळी सुद्धा त्याला थोडेसे दोषी आहेत. काही जणांनी पदव्या लावून घेतल्यात, विनोदाचार्य, जावई गेला सासूरवाडीला. काही संबंध आहे का जावयाचा सासूचा कीर्तन परंपरेशी? जाणीवपूर्वक काही मंडळींनी श्रोत्यांना ती सवय लावून ठेवली काल्पनिक गोष्टी ऐकायची. आजचं कीर्तन हे स्वाध्यायी वृत्तीनं झालं पाहिजे या मताचा मी आहे. मनोरंजनाचा भाग थोडा बाजूला ठेवायचा. मग इथे माझ्यासमोर कीर्तनाला आलेल्या प्रत्येकाला भाग्यवानाचं लक्षण ठरवत असताना तुकोबरायांची मदत झाली पाहिजे. आणि तुकोबरायांच्या नजरेत भाग्यवान कोण आहे? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले. काय मी यायच्या आधी भांडणं बिंडणं झाली आहे का? तोंड का पाडली अशी? मी सुरुवातीला सांगितलं कीर्तन हे स्वाध्यायी वृत्तीनं झालं पाहिजे. मी काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर आलोय का इथं? मी एकट्यानं बोलायचं, तुम्ही म्हणायचं खरंय 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 खरंय. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले. शरण गेले कोणाला? शरण गेल्यानंतर तुकोबराय त्याला भाग्यवान म्हणतात. शरण गेले पंढरी राया. आता शरणागताची सुद्धा लक्षणं बघून घेणं गरजेचं आहे. कपाळावर मोठा गंध चमकला, गळ्यात टपोऱ्या मण्यांची माळ काय चमकली, मोठी शेंडी राखली म्हणजे आम्ही स्वतःला पारमार्थिक म्हणून घेण्याचं काही कारण नाही. कळतंय का?
परमार्थिकाची आणि शरणागताची जर लक्षणं तुकोबराय सांगत असतील तर आम्हाला त्याचाही थोडासा अभ्यास आजच्या कीर्तनात करणं गरजेचं आहे। प्राथमिक दृष्ट्या बाबा आम्ही असा स्वाध्याय करून ठेवलाय की टपोऱ्या मण्यांची माळ गळ्यात चमकली, काकड आरतीला जाताना मोठा गंध कपाळावर दिसला म्हणजे तो परमार्थिक असेल असं काही जणांना वाटतं। मग परमार्थाची आणि शरणागताची ही समीक्षा करत असताना 3 गोष्टी मी तुमच्यासमोर आता ठेवणार आहे, नीट ऐका। पहिली गोष्ट, परमार्थाला अनुकूल आहे ते जो करतो तो परमार्थिक। कळतंय का? आपल्याला अनुकूल आहे ते करणारा परमार्थिक नाही, देवाला परमार्थाला अनुकूल आहे ते करणारा परमार्थिक। थोडं सोपं करून सांगू का? बरीच मंडळी काकड आरतीला गुडघे दुखायला लागल्यावर, ऐकू कमी झाल्यावर जातात, त्याच्या अगोदर जात? आजही महाराष्ट्राच्या ह्या वैचारिक धर्तीवर कीर्तन प्रवचनाला असणारा श्रोता वर्ग कोणत्या वयोगटातला जास्त आहे? काय झालं? कोणत्या वयोगटातला आहे? आउट ऑफ 40, आउट ऑफ 50? कशाच्या पलीकडला आहे? कमीत कमी बोला ना, बाहेरून तरी पाठिंबा असू द्या तुमचा मला। 40च्या 50च्या पुढचा दिसतोय कोणी तरुण इथे तुम्हाला? मग आम्ही देवाला परमार्थाला अनुकूल हे नाही करत आहे, आम्ही काय करतोय? आम्हाला अनुकूल आहे ते करतोय। थोडं स्वाध्याय वृत्तीनं आजचं कीर्तन होऊ द्या। देवाला परमार्थाला अनुकूल हे केलंय का? आम्ही नाही, आम्हाला जे अनुकूल आहे ते केलंय। काय केलंय? गुडघे दुखू लागले, ऐकू कमी झालं की मग कीर्तनाला। आज फार स्पष्टपणे काही गोष्टी मांडणार आहे। त्यातला पहिला मुद्दा असा, तुम्ही सगळे माझ्या घरातली परिवारातली मंडळी आहे, तुमचा मुलगा या नात्यानं अत्यंत जबाबदारीनं सांगतो, जर कोणी गुडघे दुखायला लागल्यानंतरच आणि ऐकू कमी झाल्यानंतरच म्हातारपणात काकड आरतीला जात असेल, त्याचा पहिला हात धरायचा आणि त्याला विचारायचं आतापर्यंत होता कुठं? माझं बोलणं लागेल आज एखाद्याला, माझी तीच इच्छा आहे, लागलंच पाहिजे। कोणाची खुशी करायला ही गादी उसनी घेतलेली नाहीये। सामाजिक विषयावर इथं परखड भाष्य झालंच पाहिजे। उतार वयात म्हातारपणातच परमार्थाला लागलेल्या माणसाला आम्ही हात पकडून विचारलं पाहिजे, तू आतापर्यंत होता कुठे? बरं, इतकं स्पष्ट मत मांडण्याचं बाबा मी कारणही स्पष्ट करतो। काय? जी मंडळी केवळ म्हातारपणात परमार्थाला लागतात त्यांच्यामुळे सामाजिक नुकसान कोणतं होतंय माहितीये का? आमच्यासारख्या नवयुवकांना असा भ्रम होतो की परमार्थ कधी करायचा आहे? बोला ना, कधी करायचा आहे? तुम्ही बघा ना, कीर्तनाला केस पिकलेले, गुडघे दुखायला लागलेले, ऐकू कमी झालेले, म्हणजे जी गाडी कोणत्याच गॅरेजला घेत नाही ती आमच्याकडे। मला टीकात्मक बोलण्यावर भर बिलकुल द्यायचा नाही, परंतु आजच्या अभंगाचा विषय आहे की भाग्यवान नेमकं म्हणावं कोणाला? मग ती भाग्यवानाची लक्षणं ठरवून घेत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं की भाग्यवंत म्हणोत्तया शरण गेले पंढरीराया। मग ती शरणागताची सुद्धा समीक्षा झाली पाहिजे, परमार्थिकाची सुद्धा समीक्षा झाली पाहिजे की कोण शरणागत कोण परमार्थिक। मग ती समीक्षा करत असताना पहिलं कारण मी सांगितलं, देवाला अनुकूल असेल ते करायचं, आपल्याला अनुकूल असेल ते नाही। घरी वेळेवर चहा भेटत नाही म्हणून का सप्त्याला जाऊन बसायचं, याला परमार्थ म्हणत नाही। कळतंय का? माझं बोलणं थोडं परखड आहे, कदाचित काही जणांना सवय नसेल एवढं स्पष्ट ऐकायची। तुकोबारायांच्या मातीतला जन्म मी आधीच सांगितलंय, गुजी करणं रक्तातच नाही माझ्या। मग परमार्थाची आणि शरणागताची ही समीक्षा करत असताना पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की देवाला अनुकूल असेल ते करायचं, आपल्याला अनुकूल असेल ते करायचं नाही। दुसरं कारण सांगतो, काय? आपल्या परमार्थाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला बाजूला करता आली पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्या हिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट काय केली पाहिजे? बाजूला केली पाहिजे। आज सुद्धा ही महिला वर्ग माझ्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित आहे। एखादी महिला शेजारच्या बाईला म्हणाली असेल, चैतन्य महाराजांचं कीर्तन येतेस का कीर्तनाला? ती म्हणणार जरा घरचा स्वयंपाक आहे, पाहुणे येणार आहेत। प्राधान्य कशाला द्यायलंय? प्राधान्य दिलं कशाला त्या महिलेनं? परमार्थाला दिलं की आपल्या सोयीनुसार? परमार्थाच्या, मी फार सोपं बोलतोय आज सामान्य पातळीवर, मला फार पराकोटीचा वेदांत नाही सांगायचा। अहम ब्रह्मास्मी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या ही उपनिषद भास झाली। आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही नेमक्या काय व्याख्या बनवून घेतल्या त्याचाही धांडोळा झाला पाहिजे की नाही? आजचं कीर्तन काहीतरी स्वाध्यायासाठी उपयुक्त ठरावं। परमार्थाची आणि शरणागताची समीक्षा करत असताना पहिलं मी तुम्हाला मुद्दा सांगितला, काय? देवाला अनुकूल असेल ते करायचं, आपल्याला अनुकूल असं नाही। आणि दुसरा मुद्दा सांगितला, परमार्थाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला करायची। जगद्गुरु तुकोबारायांमध्ये ती ताकद होती। लाथाळीला संसार
केला षडउर्मीचा माळ. आता महाराज तुम्ही जो अभंग आणि हे प्रमाण माझ्या मागे आता गुणगुणले ना, त्या प्रमाणाचे शब्द नीट बघा. लाथाळीला संसार, जगद्गुरु तुकोबाराय संसार बाजूला ठेवला असं नाही म्हणत. काय म्हणतात शब्द? काय? लाथाळीला काडीची किंमत देत नाही. आणि संसार म्हणजे बायका पोरांचा नाही बरं का, अशी मर्यादित व्याख्या करू नका त्याची. संसार म्हणजे ह्या विश्वाला संसार म्हणले, ह्या पसाऱ्याला संसार म्हणले, लाथाळीला संसार. इतकी स्पष्ट भूमिका आहे तुकोबारायांची. अर्थात परमार्थाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. आता कीर्तन ऐकायला आलेला प्रत्येक जण म्हणाल, महाराज तुम्ही म्हणताय लाथाळीला संसार, मग उद्या जेवायला कोण देणार? लाथाळीला संसार म्हणजे घरादाराला कुलूप लागून निघायची काही गरज नाही. कळतंय का? प्रायोरिटी लिस्ट आम्हाला मेंटेन करता आली पाहिजे की तुम्ही प्राधान्य कशाला देताय. देवाला अनुकूल असेल ते करायचं, आम्हाला अनुकूल असेल ते करण्याला परमार्थ म्हणत नाही. आता परमार्थाची आणि शरणागताची समीक्षा करताना जे दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले, तिसरा मुद्दा नीट ऐका. तिसरा मुद्दा असा आहे की देवावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे, तरच परमार्थिकाच्या व्याख्येत आम्ही बसतो. विठ्ठल विठ्ठल देवावर दृढ विश्वास असला पाहिजे तरच आम्ही परमार्थिकाच्या व्याख्येत बसू शकतो, शरणागताच्या व्याख्येत बसू शकतो. देवावर ज्यांचा दृढ विश्वास नाही त्यांनी स्वतःला परमार्थिक म्हणून घेण्याचं काही कारण? इकडे लक्ष द्या. देह जावो अथवा राहो पांडुरंगी. आता ही प्रमाण नुसते आपल्या सोयीनुसार पाठ करून ठेवल्यात, ती कृतीत आहेत का? आहेत का? क्षणभंगूर नाही. बघा आला आवाज. प्रमाण लय पाठ आमची. काही काही जणांनी तर निम्मा गाथा पाठ केलाय. परवा एक जण माझी कीर्तनाची वेळ घ्यायला आला, ऑफिसला माझ्या येऊन बसला. आता लोक काय कोणाशी बोलतोय, कसं बोललं पाहिजे नाही मर्यादा राहत काही जणांना. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की शेड्यूल थोडंसं व्यस्त आहे महाराजांचं. तो त्यांना बाहेर जाऊन म्हणतो, असे लय महाराज उघडून पेलेत. काय केलेत महाराज? उघडून पेलेत. आम्ही स्वतःला वारकरी आणि परमार्थिक म्हणून घेताना नेमकी त्याची व्याख्या काय करतोय? आज या अभंगाच्या संबंधानं आपला परमार्थाबद्दल स्वाध्यायच झाला पाहिजे या मतानं मी बोलतोय. मग तिसरा मुद्दा मी सांगितला की देवावर दृढ विश्वास जोपर्यंत नाही, जोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या परमार्थाच्या त्या अखत्यारीत आम्ही परिपूर्ण बसत नाही, स्वतःला व्यवस्थित बसवत नाही, तोपर्यंत स्वतःला परमार्थिक म्हणून घेणं कारण. तिसरा मुद्दा साधने करावा परमार्थ. शाबास. अंतरंग साधने करावा परमार्थ. अंतरंग कारणे करावा परमार्थ. अंतरंग कारणे करावा परमार्थ. अंतरंग साधने करावा परमार्थ. अंतरंग साधने करावा परमार्थ. अंतरंग साधने करावा परमार्थ. अंतरंग साधने करावा परमार्थ. त्याजावा सर्वथा भयरंग. त्यागावा सर्वथा भयरंग. त्याजावा सर्वथा भयरंग. त्यागावा सर्वथा भयरंग. मुमुक्षुपुणे पाहिजे श्रवण. मुमुक्षुपुणे पाहिजे श्रवण. सर्वसुखे पाहिले श्रवण. सर्वसुखे पाहिले श्रवण. टाळ्या वाजवाय सर्वांसाठी एकदा. अंतरंगे साधने करावा परमार्थ. मूळ विषयाला हात घातला तुम्ही. अंतरंगे साधने करावा परमार्थ. कसा करावा? अंतरंगे, बाह्यरंगे नाही. आधी आत डोकावलं पाहिजे. पण सध्या घोटाळा काय झालाय, आतमध्ये सगळा कचराचे वरून मेकअप चाललाय बघा आमचा. अंतरंगे विषय काढल्यामुळे आता थोडासा एक मुद्दा सांगावा लागेल मला. सगळं बाहेरून पोचारा फिरवायचं काम चाललंय, आतून काहीच नाही. सगळं बाहेरून चाललंय, सगळं आपल्या सोयीनुसार, परमार्थ आमच्या सोयीनुसार.
आता ही खाजगी वाहनं थोडीशी आता अलीकडच्या काळात आली, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 8-10 वर्षापूर्वी जेव्हा नुकताच कीर्तनकार म्हणून मी संत साहित्याचा अभ्यासक म्हणून वारकरी संप्रदायात रुजू झालो होतो, 10 वर्षापूर्वी जेव्हा कीर्तनं सुरू केली होती, ही खाजगी वाहनं आत्ता आली. काका 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला सुरुवातीच्या काळात सरकारी वाहनाने जावं लागायचं. मला एका ग्रामीण भागात बोलवलं होतं कीर्तनासाठी. मी एसटीनं निघालो होतो. कसं सगळं आपल्या सोयीनुसार चाललंय म्हणून हा दाखला देतोय. मला आलेला अनुभव, काल्पनिक कथा सांगायच्याच नाही. एसटी बसने प्रवास करत असताना एसटीमध्ये बसलो आणि माझ्या शेजारची सीट रिकामी होती. एक मध्यमवर्गीय माणूस येऊन त्या सीटवर बसला. आता शेजारी येऊन बसलेल्या माणसाशी परिचय करावा, त्याच्याशी थोड्या गप्पा माराव्या. लहानपणापासून एक बोलका स्वभाव माझा असल्यामुळे मी मैत्री करायच्या हेतूने त्याच्याशी बोलायला लागलो. आता परिचय करून घेत असताना मावशी त्याला मी काय विचारलं, तुझं नाव काय, तुझं गाव काय, तू कामधंदा काय करतो, एवढं विचारणं साहजिक आहे ना. मी नाव विचारलं, त्यानं नाव सांगितलं. मी गाव विचारलं, त्यानं गावही सांगितलं. मी म्हटलं काम कुठं करता, काम कुठं करता विचारल्यानंतर तो बोलायलाच तयार नाही. मला वाटलं इष्टीच्या आवाजाने ऐकू गेलं नसेल. मी त्याला थोडंसं हाताला धरून गदा गदा हलवलं. म्हटलं, अरे दादा काम कुठं करता. त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि घाबरत घाबरत दबक्या आवाजात मला म्हटला, महाराज माझं काम शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जास्त असतं. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना कळालं, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. मी सुरुवातीला सांगितलंय, कीर्तन मनोरंजनासाठी नाही, स्वाध्यायी वृत्तीनं ऐकायचे. सर्वेंद्रियांचे कान झाले पाहिजे कीर्तनात. मला म्हटलं, महाराज माझं काम शक्यतो कुठे, गर्दीच्या ठिकाणी. आता काही जणांना अजूनही जसं कळालं नाही तसं मला त्यावेळेस कळालं नाही पटकन. पण ज्या वेळेस मला कळालं गर्दीच्या ठिकाणी, मी पहिले खिशे तपासले. म्हटलं गर्दीच्या ठिकाणी म्हणजे कोणाची कार्यप्रणाली कशी काय सांगता येत नाही ना. पुन्हा मी एक कीर्तनकार या नात्यानं, एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं मी त्याला समजून सांगायला सुरुवात केली. म्हटलं, दादा अरे खिसे कापणं, चोऱ्या माऱ्या करणं, लुटमार करणं ही काही चांगली गोष्ट, चांगली गोष्ट, चांगली गोष्ट, खिसे कापणं चांगली गोष्ट आहे का. मी त्याला म्हटलं काही चांगली गोष्ट नाही, तू काहीतरी कष्टाचं काम कर ना. आता काका मला माहिती नव्हतं की लोकांना चांगलं सांगितलेलं सहन होत नाही. भडकला माझ्यावर. मला म्हटलं, महाराज आरोप करायचे नाही, कष्टाचंच काम आहे. म्हटलं घाम गाळावा लागतो, पोलिसांनी पकडलं तर रक्त सांडावं लागतं, सोपं काम आहे का. आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही दाखवा बरं एखाद्याचा खिसा कापून. असं मी तुम्हाला म्हणत नाही, तो मला म्हणाला. उगाच चोरीला प्रोत्साहन दिल्याची बातमी व्हायची. कष्टाचंच काम आहे मला म्हटलं. मी त्याला म्हणले, बघ दादा तू कितीही चांगलं युक्तिवाद केला तरी हे काम चुकीचंच आहे, यात तीळ मात्र शंका. काहीतरी चांगलं काम कर ना. बराच वेळ मान खाली घालून बसला. मला वाटलं माझ्या बोलण्याचा त्याच्या मनावर आता परिणाम होतोय, प्रभाव पडतोय. बराच वेळ मान खाली घालून बसलेल्या त्या पठ्ठ्यानं पुन्हा थोड्या वेळानं मान वर केली आणि मला बघून म्हटलं, महाराज तुम्ही सांगितलं ते पटलं मला, तुम्ही सांगितलं ते पटलं मला. पण महाराज जर देवाचीच इच्छा असेल हे काम मी करावं तर. कोणाची कोणाची हे कोणी ठरवलं. सगळं आपल्या सोयीनुसार. मी तुमच्या मनोरंजनासाठी देव बनाइये, तुम्ही मुद्दा विसरू नका, कथा गोष्टीत रमू नका. मुद्दा काय चाललाय सगळं आमच्या सोयीनुसार. काय परमार्थाची व्याख्या करतोय आम्ही, सगळं आमच्या सोयीनुसार. मला म्हटलं देवाची इच्छा असेल हे काम मी करावं तर. मी त्याला म्हटलं, अरे बाबा सबळ पुराव्याशिवाय काही बोलणं काही चुकीचंच आहे. सबळ पुरावा असल्याशिवाय बोलू नये माणसानं. तुला कोणी सांगितलं देवाची इच्छा आहे तू हे काम करावं. म्हटलं, महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, मी कीर्तनकाराशी खोटं बोलणार नाही. रोज सकाळी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय हा घडी कामाला जातच नाही. मी त्याला म्हटलंय, बघ तू निराधार असं काही बोलू नको, तुझ्याकडे काही पुरावा आहे का, देव तुला भेटलाय का, स्वप्नात आलाय का. म्हटलं, महाराज मी खोटं का बोलू. आमच्या घराच्या पाठीमागे मंदिर आहे, तिथं दर्शन केल्यानंतर मला रोज असा आभास होतो की जणू देवाची इच्छा आहे हे काम मी करावं. मी त्याला म्हटलं, कोणता देव आहे. आता देव कोणता आहे हे पण विचारलं पाहिजे ना. मार्केटमध्ये देव लय झालेत. माझी भाषा कळते का. अधूनमधून टोमणे मारलेले समजून घ्या. देव लय झालेत मार्केटमध्ये. ते तुकोबराय होते, बळीया माझा पंढरीराव, तो ह्या देवांचाही देव. आता नाही राहिलं ते. आता पिंपळा खालचा, लिंबा खालचा. कशाला घाबरायचं. ज्यांचा देवच रस्त्यावर राहतोय त्यांना काय घाबरायचं. आमचा देव कुठे, थाटात सोन्याचा मुकुट घालून. हेंदरी खेंदरी दैवते. काय फक्त कीर्तनातच सांगायला आहे. आता हा विषय थोडा वेगळा आहे. मी त्याला म्हणलं, कोणत्या देवाची इच्छा आहे तू हे काम करावं. मी मुद्दा काय सांगतोय, सगळं आपल्या
सोयीनुसार. कोणत्या देवाची इच्छा आहे? मला म्हटलं महाराज आमच्या घराच्या पाठीमागे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं की मला असं वाटतं त्यांचीच इच्छा आहे हे मी काम करावं. मी म्हटलं ते कधी तुला भेटलेत का? नाही. स्वप्नात आलेत का? नाही. मग तुला कसं कळलं त्यांची इच्छा आहे तू खिसे कापावे? म्हणतो महाराज त्यांच्या पाया पडायला गेलं की ते मला रोज म्हणतात भिवू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या कशाला खिसे कापायला? माझ्या या संदर्भातून सहज विनोद निर्मिती जरी झाली असली तरी हा विषय हसण्याचा नाही. सद्य परिस्थितीला अशी कीर्तनं आयोजित करत असताना कीर्तनाला आलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण हे परमार्थानं उचंबळून गेलेलं जेव्हा मी बघतो ना, तेव्हा मला प्राथमिक पातळीवर या गोष्टीचा निवाडा करणं गरजेचं वाटतं की परमार्थाची व्याख्या आम्ही केली ती काय केली? सगळं आमच्या सोयीनुसार चाललंय, सगळं आम्ही आमच्या सोयीनुसार ठरवून घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांनी जो कळस गाठला, ज्ञानोबा तुकोबारायांनी जो परमार्थ आम्हाला दाखवला आणि माऊली ज्ञानोबारायांनी भागवत धर्माचा जो पाया रचला, ही सगळी साखळी तपासून घेत असताना आम्हाला परमार्थाची व्यवस्थित व्याख्या डोळसपणानं करता आली पाहिजे. याच्यासाठी कीर्तनं असतात. मग कोणाच्या नजरेत कोण भाग्यवान आणि कोणाच्या नजरेत कोण भाग्यवान हे महत्वाचं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या नजरेत कोण भाग्यवान अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं. भाग्यवंत म्हणो दया, भाग्यवंत म्हणो दया, शरण गेलो पंढरीराया, शरण गेलो पंढरीराया, तरली तरती हा भरवसा, तरली तरती हा भरवसा, तरली तरती हा भरवसा, तरली तरती हा शरण गेलो करली तरती हा भरवसा, करली तरती हा भरवसा. तुमची युती तुटून देऊ नका म्हणजे झालं. तुमच्या भरोश्यावर सरकार उभं केलंय आणि तुमच्यातच घोटाळा झाल्यावर काय करायचं? पण आता तुम्हाला बसल्या जागी टाळ्या वाजवायला सांगायला लागतंय म्हणजे हा फार मोठा गुन्हाच घडलाय माझा. बघा ना आता टाळी तर अशी वाजती जणू 10 रुपयाला एक टाळी त्यांची अशी करते. कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवणं, मुखानं नाम घेणं या गोष्टी फार स्वाभाविक असल्या पाहिजे. कळतंय का? आपल्याला हात असून सुद्धा टाळी वाजवायची इच्छा न होणं, तोंड असून सुद्धा नामस्मरण करण्याची इच्छा न होणं हे पाप आहे. दुसरं काय? पापच आडवं येते ना. देवे दिला देह भजना गोमटा, हे कशाला मिळालंय? धाब्यावर बसायला नाही मिळालं, भजनाला मिळालंय. देवे दिला देह भजना गोमटा, कुठेही संतांची प्रमाण जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय कुठे प्रमाण, कशासाठी मिळालंय हे? एक एक योनी कोटी कोटी फेरा, कशाला मिळाले? भजनासाठीच मिळाले ना. आता इथं हे जे भाटला देवीचं जे मंदिर आहे, या मंदिराचं जे पटांगण आहे, एक साधा विचार तुमच्यासमोर मांडतो. कल्पना करा या मंदिराच्या या मंडपाच्या मागून एखादं गाढव चाललंय. गाढव कल्पना करा. कल्पना करायला कुठं खर्च आहे का? कल्पना करा एखादं गाढव चाललंय. गाढव कळतं ना तुम्हाला? गाढव किती पाय असतात गाढवाला? नशीब. गाढव ते प्रकारे ना काका, मला गाढवाची लई दया येते हो कधी कधी. म्हणजे माणूस गाढवासारखा वागतो आणि बदनाम कोण होतं? गाढवाचं फार वाईट वाटतो. गाढवपणा कोण करतो? माणूस. आणि बदनाम कोण? गाढव. म्हणून आधी विचारून घेतलं किती पाय असतात गाढवाला. मत बदललंय का तुमचं आता? कल्पना करा एखादं गाढव चाललंय. कल्पना करा, जस्ट इमॅजिन. गाढव चाललंय,
आणि गाढवाच्या कानावर आवाज पडला की वाडेकर महाराजांचं कीर्तन आहे आज महापूजेनिमित्त चांगलं आखीव रेखीव नियोजन या ठिकाणी आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हा नादब्रह्म तयार झालाय आणि हा भजनाचा आवाज त्या गाढवाच्या कानावर पडला. कल्पना करा ना, कल्पना करा, हा भजनाचा आवाज गाढवाच्या कानावर पडला आणि गाढवाला वाटलं काय सुंदर भजन चालू आहे, टाळी वाजवली पाहिजे. येईल का वाजवता? तुम्हाला प्रश्न कळतोय का माझा? गाढवाला इच्छा झाली टाळी वाजवायची, येईल का वाजवता? येईल का वाजवता? मी खोटं बोलत नाही, बरीच गाढवं कीर्तनात टाळ्या वाजवत नाहीत. आता हे ज्यांना नाही कळलं त्यांना कीर्तन संपण्यावर भारतरत्न दिला पाहिजे. हातानं टाळी वाजवणं, मुखानं नाम घेणं ह्या गोष्टी फार स्वाभाविक आहे. मग मी आता इथे कोणावर टीका टिप्पणी करायला उभा नाहीये. मला हा सुद्धा विषय आजच्या अभंगाशी मिळता जुळता वाटला. कसा? कीर्तनात असून सुद्धा टाळी वाजवण्याची इच्छा न होणं, भजन सुरू असताना सुद्धा मुखानं नाम घेण्याची इच्छा न होणं, ही लक्षणं परमार्थाच्या अखत्यारीत येणारी नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांचं मत आम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. तुमच्या माझ्या मताला प्राधान्य नाही. प्राधान्य कोणाच्या आहे? संतांच्या वचनांना. का? संतांची वचनं कालही खरी होती, आजही खरी आहेत आणि उद्याही खरी असणार आहेत. आमच्या मताला किंमत नाही. आमची मतं काय पावला पावलावर बदलत जातात. भाग्यवान आम्ही कोणालाही म्हणू, कोणालाही म्हणू. पगार चांगला असलेल्याला आम्ही भाग्यवान म्हणतो, बायको चांगली भेटली की त्याला भाग्यवान म्हणतो, कोणालाही भाग्यवान आम्ही म्हणतो. आमच्या मताला प्राधान्य नाही. माकडांना विचारा तुम्ही, माकडांना, माकड कळतं का? माकडांना विचारा भाग्यवान कोण? माकडांच्या नजरेत भाग्यवान कोण? काका, ज्याला झुपकेदार शेपटी आहे ना तो माकड भाग्यवान. माकडांच्या नजरेत ज्या माकडाला मोठी झुपकेदार शेपटी तो माकडांच्या नजरेत भाग्यवान. वेगवेगळी ज्याची त्याची समीक्षा आहे. आम्ही भाग्यवान कोणाला म्हणतो याला महत्त्व नाही. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. आता थोडंसं अभ्यासानं बोलू का? भागवतामध्ये जेव्हा कंस मामाला कळालं की माझा वध करणारा 8वा पुत्र कृष्ण हा गोकुळात लहानाचा मोठा होतोय, तेव्हा कंस मामानं काय केलं? मल्लद्वंद्वाचं आव्हान दिलं. कुस्तीचं. कशाचं आव्हान दिलं? मल्लद्वंद्वाचं. कोणाला? कृष्णाला. नीट ऐका, आपल्या ज्ञानात भर पडली पाहिजे. कंसाला जेव्हा कळालं की माझा वध करणारा देवकीचा 8वा पुत्र कृष्ण लहानाचा मोठा होतोय, माझ्या अपरोक्ष तो लहानाचा मोठा होतोय, माझा काळ मोठा होतोय आणि माझी काय आता भीती संपलेली नाही, मग त्याने काय केलं? एक नीती आखली. काय? मल्लद्वंद्वाचं आव्हान दिलं. ते कृष्णानं स्वीकारलं. भागवतामध्ये छान वर्णन आलंय. कृष्ण जेव्हा मल्लद्वंद्वाचं आव्हान स्वीकारून त्या आखाड्यात कुस्तीच्या येत होता, तिथे सगळी मंडळी होती. देशोदेशीचे राजे होते, देशोदेशीचे मल्ल आले होते, पैलवान आले होते, देशोदेशीचे नगरीतले सामान्य लोक आले होते, योगी मुनी आले होते, सगळे आले होते. आता माझा मुद्दा नीट ऐका. जेव्हा कृष्ण कुस्तीच्या आखाड्यामध्ये पदार्पण करतो, कृष्णाचा प्रवेश त्या ठिकाणी होतो, पहिल्यांदा त्याला देशोदेशीचे राजे बघतात आणि त्यांच्या नजरेत तो सर्वोत्तम प्रशासक त्यांना भासला. प्रशासक म्हणून प्रत्येक राज्याला राजाचा प्रशासक कसा भाग्यवान असावा त्या दृष्टीने त्यांना तो कृष्ण भाग्यवान वाटला. कोणाला? राजांना. पैलवानांनी जेव्हा कृष्णाकडे बघितलं तेव्हा कृष्णाची शरीर यष्टी बघून पैलवानांना वाटलं की याच्यासारखा भाग्यवान मल्ल जगात कोणी नाही. त्यांच्या दृष्टीनं तो तसा भाग्यवान वाटला. नगरीतली सामान्य लोक होती ना, त्यांनी कृष्णाला येताना बघितलं आणि भावकीतलं पोरग या दृष्टीनं त्यांना तो भाग्यवान वाटायला लागला. नगरीतली म्हणजे गावातली. कळतंय का? भावकी तुम्हाला सोपा जावा शब्द म्हणून वापरला आहे. मी 3 गोष्टी सांगितल्या. राजांना सर्वोत्तम प्रशासक तो वाटला, पैलवानांना चांगला मल्ल वाटला आणि विसरले का? तुम्हाला जड जाते का जरा कीर्तन? व्यवस्थित चाललंय ना? झोपा बिपा नाही ना? काय ना, अभंगाच्या संबंधानं निरूपण करत करत स्वाध्यायानं बोलायची सवय लावून घेतली मी स्वतःला. आता तुम्हाला बाकीच्यांनी काय सवय लावले ते मला माहिती नाही. योगी मुनी तिथं आले होते, त्यांनी कृष्णाला येताना बघितलं. आता योग्यांच्या मुनींच्या योगी ऋषींच्या आयुष्यामध्ये एकाच गोष्टीचा शोध असतो. कोणत्या? ते परमतत्व आम्हाला मिळावं, तो परमेश्वराची प्राप्ती आम्हाला करता यावी. कृष्णाला येताना बघून योगी मुनींना असं वाटलं की हे जणू चालतं बोलतं आमचं परमतत्वच समोरून आलं. आणि शेवट कंसानं कृष्णाला येताना बघितलं, कंसाला साक्षात आपला मृत्यू चालत आलाय असं वाटलं. अर्थात तिथं बसलेल्या प्रत्येकाला कृष्ण वेगवेगळा दिसला, वेगवेगळा भासला, वेगवेगळ्या अंगानं भाग्यवान वाटला. तसं इथे बसलेल्या प्रत्येकाची भाग्यवानाची लक्षणं वेगवेगळे असू शकतात. अगदी त्या धर्तीवर बोलत असताना मी तुम्हाला सांगतो की आपल्या मताला किंमत संतांच्या वचनांना आहे. मग ज्ञानोबा तुकोबारायांना जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा तुकोबाराय आज आम्हाला सांगतात, भाग्यवंत म्हणोत्तया. कोणाला? शरण गेले
शरण गेले पंढरीनाथ. अरे शरण गेले पंढरी राया. शरणागताची सुद्धा समीक्षा आपण काही वेळापूर्वी केली, विसरले का? ती समीक्षा करत असताना 3 मुद्दे मी तुम्हाला अभ्यासानं सांगितले. पहिला मुद्दा, देवाला अनुकूल आहे ते करायचं, आपल्याला अनुकूल आहे ते करायचं नाही. दुसरा मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला? जे जे परमार्थाच्या हिताच्या आडीन ते सगळं बाजूला करायचं. आणि तिसरा मुद्दा, देवावर आमचा काय असला पाहिजे? दृढ विश्वास असला पाहिजे. आता देवावर विश्वास असला पाहिजे हे फक्त कीर्तनातच बोलण्यापुरतं राहिले. कळतंय का? गेल्या 2-3 वर्षापूर्वी निसर्गानं आम्हाला एक चित्रपट दाखवला, आठवतोय का? हा विसरले नाही तुम्ही? काय नाव त्या चित्रपटाचं? कोरोना. आता अचानक मी हा विषय का काढलाय? देवावर काय असला पाहिजे? काय असला पाहिजे? विश्वास नाही, दृढ विश्वास. विश्वास नाही, विश्वासराव गेले. काय असला पाहिजे? आता माझ्याकडे वेळ कमी आहे, धावता आढावा घ्यायचा. काय असला पाहिजे? दृढ विश्वास. आता हा कोरोनाचा विषय का काढला? मला असं वाटतं, नीट ऐका महिला वर्ग, मला असं वाटतं, वैयक्तिक मत आहे माझं, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. वैयक्तिक मत माझं असं आहे की मला असं वाटतं 10-15 वर्षातून, अधूनमधून 10-15 वर्षातून एकदा कोरोना आलाच पाहिजे. मला असं वाटतं. कोणाच्या छातीत कळ आली तर त्याला मी जबाबदार नाही, त्याची भीतीच एवढी आहे ना. बरं चला पटकन त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. अधूनमधून 10-15 वर्षातून आईसाहेब कोरोना आला पाहिजे असं मला का वाटतं? का वाटतं? राहून राहून असं का वाटतं? मला असं वाटतं अधूनमधून तो कोरोना येत राहिला तर माणसं जरा सावध होते. वा, अजून माणसं जरा, आपलं काही वेगळं मत नाही का टाळकऱ्यांचं? माणसं जरा सावध होतील. अजून काहीतरी मत असेल ना कुणाचं? पातळीवर हे फार असं जड झालं ना, सोपं थोडंसं. त्यांनी सांगितलं सावध होतील. अजून साहेब विषय असा चाललाय की मला असं वाटतं की तो कोरोना नावाचा जो प्रकार बघितला आपण 3 वर्षापूर्वी, मला असं वाटतं की अधूनमधून 10-15 वर्षातून एकदा काय आलं पाहिजे? कोरोना आला पाहिजे. तो गेला, तो बहुतेक येणारही नाही. कीर्तनामध्ये अशा बाबतीतलं काही भीती बाळगण्याचं काही कारण नाही. पण एक तार्किकदृष्ट्या मी विचार तर्कशुद्ध असा मांडला की 10-15 वर्षातून एकदा जर कोरोना अधूनमधून येत राहिला तर माणसं जरा माणसात राहतील. ते बघा दुसरं उत्तर आलं, सावध होतील, माणसात राहतील. अजून काय होतील? तर चला आता तुमची ही सगळी उत्तरं मी ऐकली. कोरोनामुळे माणसं सावध होतील, जागेवर येतील, जमिनीवर येतील, माणसात येतील, वगैरे वगैरे वगैरे. आता माझ्या एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या. 2 ते 2.5 वर्ष कोरोना होता की नाही? 2 ते 2.5 वर्ष कोरोना होता की नाही? 2 ते 2.5 वर्ष कोरोना असून सुद्धा माणसं जागेवर आली आहेत का? सावध झाली आहेत का? माणसात आली आहेत का? भानावर आली आहेत का? मी सबळ पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. माझं कोणतंही वक्तव्य निराधार नसतं. माझ्याकडं पुरावा आहे. बाबा, कोरोनामुळं माणसं जर सावध झाली असती, माणसात आली असती, भानावर आली असती तर कोरोनाच्या काळात घातलेल्या माळा माणसांनी काढल्या नसत्या. आता या टाळ्या कोणासाठी होत्या मला काय माहित नाही. माझ्यासाठी होत्या की वा, म्हणजे तुमचा पाठिंबा भक्कम आहे मला. हे सगळीकडे हे चित्र नाही बघायला भेटत. तुमच्या टाळ्या फार महत्वाच्या आहेत ह्या विषयावर. सगळीकडे हे चित्र नाही बघायला भेटत. आज संबंध राज्य पातळीवर महाराष्ट्रभर माझा प्रवास होतोय. जेव्हा जेव्हा ह्या विषयाला मी हात घातलाय ना, रात्रीचे मध्यरात्रीचे मेसेज आलेत मला लोकांचे, महाराज या विषयावर बोलत जाऊ नका, ज्याचं त्याला माहिती. बघा काय, ज्याचं त्याला. आजही इथं बसलेल्या एखाद्याला वाटत असेल की कधी माळ घालायची, कधी काढायची, हा आमच्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे, वाटत असेल एखाद्याला. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, टीका टिप्पणी करायला ही गादी मिळालेली नाही. विषय काय चाललाय, परमेश्वरावर काय असला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी माळा काढल्यात त्यांचा आहे का देवावर विश्वास? आहे का? आणि मला म्हणणार महाराज, मला म्हणणार काय, त्या विषयावर बोलत जाऊ नका, ज्याचं त्याला माहिती. मला एकाचा फोन आला, म्हटला चैतन्य महाराज 35 वर्ष गळ्यात माळ होती. किती वर्ष? 35 वर्ष माळ होती. मी त्याला म्हटलं होती म्हणजे काय झालं? मला म्हटलं महाराज माळ होती पण कोरोना झाला होता, माळ काढली म्हणून वाचलो. शब्दरचना बघा बरं का.
माळ काढली म्हणून वाचलो. आता मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही, तो कोबारा यांच्या पट्टीतला माणूस. मी त्याला म्हटलं तू तसा तरी वाचला असता, तू आता नाही वाचणार, तू आता होलसेलमध्ये जाणार. तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ का, मी फार सामान्य पातळीवर बोलतोय. गेल्या काही दिवसात तुम्ही बातम्यांना बघितलं असेल, कोरोनाच्या बातम्या परत सुरू झाल्यात. बघितलंय का? काय कारण? ही तिसरी लाट एकदाची येईना बी आणि एकदाची जाईना बी. हे कोणाचं प्रयोजन आहे? बोला ना, वर आज आहे का माझा? कोणाचं प्रयोजन आहे? त्याचंच आहे, त्या जगनियन त्याचंच प्रयोजन आहे ना. हे तिसरी लाट तो कायमची घालवणार नाही घालवणार. आज कीर्तनात बसलेला प्रत्येक घटक मला भाग्यवान वाटतो, निश्चित वाटतो. पण ज्यांनी कोरोनाच्या काळात माळा काढल्यात, तिसरी लाट त्यांच्यासाठी एवढं लक्षात घ्या. लागेल एखाद्याच्या मनाला माझं बोलणं पण लागलंच पाहिजे. बाबा, माझ्या बोलण्यात जर तुम्हाला अतिशयोक्ती वाटली तर त्याही गोष्टीचा मी निवाडा करतो. या विषयावर मी इतकं तिखट का बोलतो? ज्यांची दानत नाही माळ घालून वारकरी पण टिकवण्याची, त्यांनी कधीही माळा घालणं, कधीही माळा काढून ठेवणं, यांच्यामुळं परिणाम असा झाला, समाजातल्या काही उपट सोंब्यांनी आणि समाजकंटकांनी उचलली जीवानी. वारकरी संप्रदायाबद्दल बोलण्याची ज्याची दानत नाही, ती सुद्धा लोक आज वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना, आक्षेपार्ह विधानं करताना विचार करत नाही का? मलाही गर्दीमध्ये एक जण येऊन म्हटलं, चैतन्य महाराज तुम्ही काय एवढं बेंबीच्या देठापासून ओरडता, तुमचे वारकरी भामटे झालेत, घातलेल्या माळा काढायला लागले. मी तुकोबारायांच्या तालमीतला माणूस, मी त्याला म्हणलं वारकरी भामटे नाही झाले, काही दिवस भामट्यांनी माळा घातल्या होत्या, एवढंच, बाकी काय. कळतंय का? वारकरी भामटे नाही झाले काही दिवसासाठी. तुम्ही बोलणारच नाही, हे बोलायला धाडस लागतं. तुम्ही बोलणारच नाही. आतापर्यंत तुम्हाला कीर्तनाच्या संबंधानं मनोरंजनात्मक कथा आणि पौराणिक कथा ऐकण्याची काही जणांनी सवय लावली. पण आमचं आयुष्य जगत असताना जेव्हा परमार्थ करण्याचं ढोंग आम्ही करतो, मोठा गंध कपाळी मिरवतो, टपोरेमान्यांची माळ गळ्यामध्ये मिरवतो, हे सगळं करत असताना डोळसपणानं कधी अंतर्मुख होऊन बघितलंय का की त्या व्याख्येमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत का? त्या अखत्यारीत आम्ही बसतोय का? नाही, सगळं आमच्या सोयीनुसार. मग जेव्हा कीर्तनकार आणि संत साहित्याचा अभ्यासक म्हणून नारदांच्या गादीवर मी आज उभा राहतो, मला माझी प्रामाणिकपणानं ही जबाबदारी पूर्ण करावी लागेल की या सामाजिक विषयावर परखड भाष्य झालं पाहिजे. कोणाला वाईट वाटो अथवा न वाटो, कोणाला चांगलं वाटो वाईट वाटो, लोकांना कीर्तन आवडलं की नाही या धर्तीवर मी कधीच बोलत नाही. माझ्यापेक्षा अनुभव संपन्न मंडळी आहे तिथं. मी स्पष्ट आधीच सांगतो, कोणाला कीर्तन आवडेल न आवडेल या धर्तीवर मी बोलत नाही. मुळात उदरनिर्वाहासाठी कीर्तनकार झालेला माणूसच नाही मी. आता आपण खेड तालुक्यातली बरीच असतील इथं, मला वाटतं 90% खेड तालुक्यातली असतील. आहेत ना? माना तरी हलवा ना तुम्ही, जागा असल्याचा पुरावा द्या ना. जेवण करून बसलेत ना, मग त्याचा परिणाम नका होऊन देऊ. 90% खेड तालुक्यातले असतील. मग खेड तालुक्यात असलेल्या प्रत्येक माणसाने एकदा आमच्या भांबोली गावचा जो परिसर आहे भामचंद्राचा फेरफटका मारा. जागतिक पातळीवरची ऑटोमोबाईल इंडस्ट्री, वाहन निर्मितीच्या क्षेत्रातली जगातली सगळ्यात मोठी MIDC तिथं आहे. उदरनिर्वाहासाठी इथं उभं राहण्यात इतकी माझ्यावर तरी वेळ नाही. बाकीचे कोणी असतील, व्यावसायिक उत्तम व्यावसायिक पार्श्वभूमी असलेला मी युवक आहे. हे सांगतोय कशासाठी? कोणाला आवडेल आणि कोणाला न आवडेल या धर्तीवर मी कधी बोलत नाही, अजिबात नाही. मला माझी प्रामाणिक भूमिका तुकोबारांनी स्वीकारायला लावली आणि ती भूमिका कोणती असेल या गादीवरून सामाजिक विषयावर परखड भाष्य झालंच पाहिजे. इथे बसलेल्या कोणाला जर वाईट वाटत असेल तर ती त्याच्या मनोवृत्तीची दुरुस्ती त्यांनी स्वतः करून घ्यावी. कोणाची भीड ठेवायला, कोणाची भीती ठेवायला ही गादी कोणाची मक्तेदारी नाही. ज्ञानोबा तुकोबारांच्या वारस हक्कानं ही गादी मला मिळाली आहे. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. माझा मुद्दा कोणत्या विषयावर सुरू होता? शरणागताची, अभ्यासकाची आणि परमार्थकाची व्याख्या ठरवत असताना आम्ही काय विश्वास ठेवला पाहिजे? परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. ज्यांनी गळ्यातल्या तुळशीच्या माळा काढल्यात त्यांचा देवावर विश्वास, दृढ विश्वास आणि विश्वास असता तर माळा काढल्या असत्या का? काढल्या असत्या का? काका कारणं तर अशी देतात. मला ज्याचा फोन आला होता मी त्याला म्हटलं माळ का काढली? मला म्हटलं महाराज वेळ अशी आली होती, प्रोटीन कमी पडले होते. काय कमी पडले होते? काय? प्रोटीन कमी पडले होते. आता पटकन एक काम करा, माझी वेळ संपत आली, पटकन एक काम करा. तिथे टाळकरी महाराज आहेत आमच्या शेवटला, तिथून सरळ ह्या शेवटच्या विनेकरी बाबांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक नजर टाका. सगळ्या टाळकऱ्यांच्या चेहऱ्यावर टाका नजर. टाक. माझ्या तोंडाकडे काय बघताय? टाका ना. सगळ्यांकडे नजर टाका आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे नजर टाकून सांगा कोणाच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतंय प्रोटीन कमी आहे. क्विक
आहे का? माझ्याकडे बघा, मी दिसायला बरं आहे ना? बघा माझ्याकडे आहे प्रोटीन कमी? हा तर मरायला लागलोय आम्ही, जीव चाललाय आमचा. कुपोषित बालक आहे का आम्ही? अरे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या नवे 80 वर्षाच्या माळकऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून सांगा, मी तर म्हणतो जगात वारकऱ्याच्या चेहऱ्यावर जेवढं तेज आहे तेवढं कोणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळत नाही. आम्ही काय कोणाचं खातो, आमचा राम आम्हाला देतो. काही माणसं मला म्हणतात, तुम्ही एवढे प्रसन्न आणि तेजस्वी महाराज मंडळी कशी काय दिसता? प्युअर व्हेज खायला लागतं, घाण कचरा खात नाही आम्ही. काय या विषयावर बोललं पाहिजे महाराज. काही लोकांना वाटत असेल की हा कशाला विषय काढला, बोललं पाहिजे. कधी माळ घालायची, कधी काढायची, हा जर विषय तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनाचा वाटत असेल ना, तर जबाबदारीनं त्याचा निवाडा करतो, उत्तर देतो. काय? कधी घालायची असेल, कधी काढायची असेल, येड्या बाबळीची घाला, तुळशीची घालू नका. तुळशीची घालू नका. तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायाच्या अखत्यारीत येते आणि वारकरी संप्रदाय हा निष्ठावंतांचा संप्रदाय आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. कोणाचा संप्रदाय हा? निष्ठावंतांचा आहे. मला अधिकचा वेळ या प्रकरणात घालवायचा नाही. माळ काढण्याचा आणि परमार्थ फार प्राथमिक पातळीवर घेण्याचा हा मुद्दा मी यासाठी अधोरेखित केला की आम्ही त्या परमार्थाच्या व्याख्येत तोपर्यंत बसणार नाही जोपर्यंत देवावर आमचा हा नियम सगळ्यांना लागू होतो. गळ्यात माळ असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, नवे फक्त कीर्तनकारांना नाही, प्रत्येकाला हा नियम लागू होतो. माळ नसणाऱ्यांना सुद्धा आणि माळ असणाऱ्यांना सुद्धा, सगळ्यांना हा नियम लागू होतो. काय लागू होतो? देवावर जोपर्यंत दृढ विश्वास नाही तोपर्यंत स्वतःला वारकरी आणि परमार्थिक म्हणून घेण्याचं कारण नाही. या धर्तीवर बोलण्याचं कारण जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला म्हणतात, भाग्यवंत म्हणो तया, त्यालाच भाग्यवान म्हणायचं. शरण गेले पंढरी राया. मग ही शरणागताची लक्षणं आपण बघितली. आता जवळपास 10:15 होत आले आणि 10:15 होत असताना काही वारकऱ्यांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबा तुम्ही शरण गेले पंढरी राया आणि भाग्यवंत म्हणत तया असं म्हणताय, पण तुकोबा आम्हाला आमचा फायदा तरी कळायला पाहिजे ना. तर शरण जाण्याचा फायदा जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून तुमचं चाललंय शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. पण या सगळ्यामध्ये आम्हाला आमचा फायदा तरी कळायला पाहिजे की नाही?
बरोबर आहे की नाही? वेडा, ठार वेडा माणूस असू द्या, त्याला फायदा सांगितल्याशिवाय तो काही समोर येणार नाही. रस्त्यानं चालत असताना एखादा ठार वेडा माणूस असू द्या आणि त्याच्या हाताला धरा आणि त्याला एवढं सोडतो, तो तुम्हाला त्याचा हात धरू देत नाही, तो तुमचा हात धरतो. का? कारण त्याचं म्हणणं असं असतं की तू जरी मला खड्ड्यात न्यायचा प्रयत्न केला, मी एकटा नाही जाणार. वेडा जरी असला, स्वतःचा फायदा, बोला ना, वेळ कमी आहे, मला आता पटकन अभंग पूर्ण करायचा आहे. ठार वेडा असू द्या, त्याला स्वतःचा फायदा. मग ह्या अभंगाचा अभ्यास करत असताना आज भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया, सगळी व्याख्या महाराज तुम्ही आम्हाला सांगितली, परंतु फायदा काय? दैनंदिन जीवन जगत असताना रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, नको नको ते सगळं करून मुलाबाळांचा संसार उभा केला. हे सगळं केल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये फायद्याचा लेखाजोखा, नफा तोटा बघत असताना जेव्हा आम्ही अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघू ना, तेव्हा हाती काय उरलं, हाताला नेमकं काय लागलं याचा विचार करतो की नाही? मग फायद्याचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगात दुसऱ्या चरणात आम्हाला फायदा सांगितला. तरले तरती हा भरवसा. शब्द काय? तरले तरती हा भरवसा. तरले तरले तरती, मागे सुद्धा तरले आणि पुढे सुद्धा तरती. हा काय? भरवसा. अभंगाचे शब्द नीट ऐकायचे. तरले तरती हा भरवसा. जगद्गुरु तुकोबारांनी आम्हाला भरवसा दिलाय. काय दिलाय? आणि महाराज भरवसा कोण देतंय याला फार महत्व आहे बरं का. आयरा गायरा माणूस भरवसा देत नाही. कोण देतंय? कोण देतंय? जगद्गुरु तुकोबाराय. खेड तालुक्यातल्या आणि आपल्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना जगद्गुरु तुकोबारायांची उंची कळाली पाहिजे बरं का. मी वैशिष्ट्यानं माझ्या सगळ्या व्याख्यानांमधून आणि कीर्तन प्रवचनांमधून तुकोबारायांच्या साहित्यावर भर का देतो? मुळात स्थानिकांनाच अजून तुकोबाराय समजले नाहीत. कळलं का? तुकोबारायांची बायका पोरं अण्णांना करत मेली. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाली. तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं गेलं, त्यांचा गाथा बुडवण्यात आला. हे सगळं वारंवार सांगितलं जातं. पण बाबा दुर्दैवानं तुकोबारायांच्या आयुष्याची, सामर्थ्याची आणि श्रीमंतीची बाजू कोणी जास्त सांगत नाही. कायम आम्हाला ढासळलेले दुबळे तुकोबाराय सांगितले जातात आणि ते मला सहन होत नाही. कायम कीर्तन प्रवचनातून तुकोबाराय ऐकत असताना तुम्ही कसे ऐकले? आजपर्यंत ही सगळी मंडळी आहेत, किती कीर्तनं तुम्ही तुमच्या आयुष्यात ऐकली? तुकोबाराय कसे ऐकले? त्यांचा गाथा बुडवला गेला, बायका पोरं अण्णांना करत मेली, अंगावर उकळतं पाणी ओतलं गेलं. बाज ना, किती दिवस रहाड गाडग्यासारखं आम्ही तेच तुकोबारायांच्या आयुष्याची ढासळलेली आणि पडकी बाजू गिरवायची. जगद्गुरु तुकोबारायांना जिथे पांडुरंगानं भेट दिली त्या साक्षात्कार भूमी असलेल्या भामचंद्र डोंगराच्या कुशीतला युवक तुमच्या समोर उभा आहे. मला तुकोबारायांच्या आयुष्याची दुबळी बाजू सातत्यानं मांडलेली सहन होणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्याची सामर्थ्याची बाजू सुद्धा फार मोठी होती, फार मोठी. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या इतक्या जवळचे असून सुद्धा देवाच्या भरोशावर आयुष्यात कधी जगले नाही. हातावर हात ठेवून चमत्काराची वाट बघत तुकोबाराय बसले नाही. प्रयत्नवादाची कास धरून जगद्गुरु तुकोबाराय आयुष्य जगलेत. हे कीर्तन ऐकत असताना ध्यानात घेतलं पाहिजे आम्ही. कळलं का? काही लोकांना वाटतं मुंडासं गुंडाळलेले, कमरेला धोतर असलेले भोळे बाबडे तुकोबा असं एक चित्र काही लोकांनी मनात तयार करून घेतलंय. समजून घ्या, पारमार्थाच्या धर्तीवर काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो. तुकोबारायांच्या सामर्थ्याची बाजू लक्षात घेतली पाहिजे. जरा धनसंपत्तीने परिपूर्ण काही लोकांचं आयुष्य झालं की त्यांना वाटतं वारकरी संप्रदाय आणि तुकोबा म्हणजे, समजताय ना मला काय म्हणायचंय? जगद्गुरु तुकोबाराय याच्या बाबतीत सुद्धा कमी नव्हते. 8 पिढ्यांची महाजनकी सावकारकी तुकोबारायांकडे होती. ज्यावेळेस तुकोबारायांनी आपल्याकडे असलेली लोकांची गहाण खतं इंद्रायणीत बुडवायला काढली ना, नीट ऐका, आपल्याकडे लोकांची असलेली गहाण खतं तुकोबारायांनी इंद्रायणीत बुडवायला काढली होती ना, 14 पोती भरली होती. किती? गहाण खतांची किती पोती भरली होती? 14. आमच्याकडे 1 एकर कुणी गहाण ठेवली तर छाती फुगून फुटेल अशी. कळतंय का? सामर्थ्याची बाजू. तुकोबारायांच्या दुसऱ्या लग्नाची जेव्हा वेळ आली, पहिली बायको दुर्धर आजारानं ग्रस्त होती, तिचं आयुर्मान कमी होतं आणि मुलांना संसाराला मदत व्हावी म्हणून दुसरं लग्न करत होते तुकोबा. लगेच एखाद्या वारकऱ्याने उद्या तयारी करायला नको दुसऱ्या लग्नाची. महाराज हे सुद्धा गैरसमज आहेत वारकरी संप्रदायात. तुका आकाशाचे घोडे
रेणू या थोकडा तुका अशा एवढा तुका कशा एवढा आकाशा एवढा. काय शब्द आहे शब्द बघा ना. आकाशा एवढा. आकाश मापलंय का कधी? अणु रेणू या थोकडा. न्यूट्रॉन प्रोटॉन कोणी विज्ञानातला असेल हुशार, विज्ञानामध्ये अणु रेणू यांची साईज एवढी सांगितली आहे की आज विज्ञानात इतक्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानात अशी कोणतीही मशिनरी उपलब्ध नाही की अणु रेणू मोजू शकेल. डोळ्यांना न दिसणारा रजकण म्हणजे अणुरेणू. तुकोबराय म्हणतात मी त्या अणुरेणूपेक्षाही लहान आहे आणि मोठा किती आहे तुका? आकाशा एवढा. आणि तेवढं सामर्थ्य होतं. उगाच बरगाड्या आत गेलेल्याने म्हणायचं कारण नाही तुका आकाशा एवढा. तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. स्वतःचंही कर्तृत्व संपन्न आयुष्य असलं पाहिजे. कोणी म्हणायचं काय कारण नाही. वारकरी संप्रदायात सुद्धा काही मंडळी अशी आहेत की वारकरी संप्रदायात त्यांनी येणं हे वारकरी संप्रदायाचं दुर्भाग्य आहे, तरी ती म्हणतात तुका आकाशा एवढा. समजून घ्या मला काय म्हणायचं. तुकोबरायांच्या आयुष्याची सामर्थ्याची बाजू आजच्या कीर्तनातल्या प्रत्येक माणसाला कळाली पाहिजे म्हणून 1.5 मिनिटं या विषयासाठी मी घालवले. तुकोबराय सामर्थ्यदाता होते, दुबळे नव्हते, कायम ढासळलेले आणि भोळसट तुकोबरायांचं एक चित्र समाजासमोर उभं केलं जातं. ते आता चालणार नाही. तुका आकाश आहे एवढा. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती. हे किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती? मला आता अभंगाच्या चरणाकडे यायचे, वेळ कमी राहिलाय. तरले तरती हा भरवसा हे दुसरं चरण आहे ना. मला सांगा तुकोबरायांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती. किती लोकांना माहिती आहे? माहिती की नाही? माहिती की नाही? कोणामुळे बुडवायला लागली होती गाथा? हा, कोणामुळे? खेड तालुक्यातले लोक आहेत रे आपण. तुमचं नशीब चांगलं हा प्रश्न तालुक्यातल्याच कीर्तनकारांनी विचारलाय, नाही तर लय आप गेली असती तालुक्याच्यात. तुकोबरायांच्या आयुष्यातल्या एवढ्या प्राथमिक गोष्टी माहीत नसाव्या आणि परमार्थ करायला निघालोय आपण. कुणामुळे बुडवायची वेळ आली गाथा? आणि माहीत नसेल तर नाही म्हणा. मी परवा तिकडे नागपूरला 3 वेळा म्हणलं कुणी बुडवली. ती समोरची बाई म्हणते आपला काही संबंध नाही. तू बाई आता आली, ही गोष्ट 450 वर्षापूर्वीची. कोणामुळे वेळ आली? रामेश्वर. वा, रामेश्वर. माझ्याच मावशीने उत्तर दिलं. रामेश्वर भट्टानं ती वेळ त्यांच्यावर आणली. आता नीट ऐका, मला अभंगाकडे तुम्हाला न्यायचंय. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा बुडवण्याची प्रस्थापितांनी त्यांच्यावर वेळ आणली. रामेश्वर भट्टांनी ती गाथा बुडवण्याची त्यांच्यावर वेळ आणली. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा स्वतःच्या हातांनी बुडवला. एक सांगू का, स्वतःची बायका बरोबर जेव्हा अण्णांना करत स्वतःच्या नजरेसमोर गेली त्यावेळेस सुद्धा तुकोबरायांना इतक्या वेदना झाल्या नसतील तेव्हा जेव्हा अभंगांच्या वह्या बुडवताना वेदना झाल्या. नीट ऐका, जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त गाथा बुडवला नाही, मग एक अट घातली होती. काय? गाथा कसा बुडवायचा? कशाला बांधून? दगडाला बांधून. आणि पुन्हा 14 दिवसांनी आपल्या तपसामर्थ्यानं जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगाला तो गाथा पाण्यावर तारायला लावला. जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाया. प्रमाण आहे, पुरावा आहे. जळी दगडासहित शब्द काय? जळी दगडासहित म्हणजे गाथा तारला, पण कशासहित? दगडासहित. आता पटकन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा इंद्रायणीमध्ये दगडासहित गाथा वर आला, जेव्हा इंद्रायणीमध्ये नदीमध्ये गाथा दगडासहित वर आला, त्या क्षणी त्या दिवशी इंद्रायणीमध्ये आणखी दगड नसतील का? आणखी दगड नसतील का? कोणत्याही नदीच्या तळाशी जा, खोलाशी जा, किती दगड बघायला मिळतील? बोला ना, किती दगड बघायला मिळतील? असंख्य दगड, हजारो दगड, असंख्य दगड त्या दिवशी, असंख्य दगड त्या दिवशी त्या क्षणी सुद्धा इंद्रायणीत होते. पण तोच दगड तरला जो गाथ्याला बांधला होता. आज हा दगड तरावा वाटत असेल, गाथ्याला बांधणं काळाची गरज. साधा सरळ विषय माझा, साधा सरळ. इतके दगड इंद्रायणीत असून सुद्धा कोणता एकच दगड कोणता तरला? जो गाथ्याला तुम्ही बोलायचं नाही ठरवलंय का? गाथ्याला बांधला होता. मग हा दगड तरावा वाटत असून कुठं बांधावं लागेल? हा दगड 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 3 वेळा म्हटलं तरी दगड हला ना. हा दगड तरावा वाटत असेल, कशाला बांधला पाहिजे? हा, मग आता उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर गाथा कमरेला बांधल्याशिवाय घराबाहेर पडू नका. अहो, गाथ्याला बांधला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? गाथ्यातल्या तत्व सिद्धांतांनी आपलं आयुष्य पूर्ण केलं पाहिजे. आता मी आणखी एक सामान्य पातळीवर बोलू का? एवढं 1.5 तासापासून जो लेखाजोखा परमार्थाचा मी तुमच्या समोर अभंगाच्या संबंधानं मांडतोय ना, हा फक्त इथं कीर्तनात असेपर्यंतच राहतो बरं का. एवढी सात्विक चेहरे सगळ्यांचे बघायला मिळतात फक्त कीर्तनात असेपर्यंत. घरी गेल्यानंतर पुढे पाठ मागे.
कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे, बदल होण्यासाठी आहे. हे जर तुम्हाला मान्य असेल, नीट ऐका, कीर्तन परिवर्तन होण्यासाठी, बदल होण्यासाठी आहे हे तुम्हाला मान्य असेल तर मला सांगा, कीर्तन बदल होण्यासाठी आहे ना, परिवर्तन होण्यासाठी आहे ना, मग आज कीर्तन संपल्यानंतर यांच्यापैकी किती जणांना वाटेल तंबाखू सोडून द्यावी? साधा सरळ प्रश्न आहे. मी म्हणत नाही सगळेच तंबाखू खाताय, पण ज्याच्या खिशात पुडी आहे, मी काय मुक्कामी राहणार नाही तपासायला. ज्याचं त्याने बघा, ज्याच्या खिशात पुडी आहे. आणि आता पुड्या सोडणारी पण माणसं आहेत समाजात, कळती का मराठी माझी? पुड्या सोडणारी. हा, आता इकडं प्रवासात इकडे येत असताना लय पुढे ऐकायला आल्या. मला कोणाचा तरी फोन आला, म्हटले मागं एकदा एका कार्यक्रमाला महाराजांची वेळ मागितली आणि तेव्हा मिळाली नाही, मग आताच कसं काय मिळाली? काहीतरी घोटाळा आहे. पुड्या, ही पुड्या सोडणारी. एक सांगू का, आता माझी वेळ संपली आहे. आज इथे उपस्थित राहण्यासारखी अजिबात माझ्या दिनचर्येमध्ये वेळ नव्हती. अनेक काही शिक्षण संस्थेची आणि व्यावसायिक कामं सुरू आहेत. आज इकडं येणं किंवा कोणालाही वेळ देणं शक्य नव्हतं. पण जेव्हा मला माझ्या सहकाऱ्यांनी आणि इकडच्या मंडळींनी सांगितलं की डबे वाहतूक मंडळाचा आपल्या तालुक्यातल्या लोकांचा कार्यक्रम आहे, त्या क्षणी निर्णय घेतला मी तिथे जाणार. मुळात आपल्या लोकांना नकारात्मक बाजू सोडून देण्याची इच्छाच नाही. आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कीर्तनकारांची पटकन वेळ मिळत नाही, तो त्यांचा वेगवेगळा कारणाचा भाग असेल. आता मागे कोणीतरी, यांच्यापैकीच कोणीतरी संपर्क केला असेल, मला वेळ मागितली असेल, कर्मधर्म संयोगानं वेळ नसन मिळाली, मग आता पुड्या सोडायची काय गरज आहे का? हा पुड्या सोडण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे ना. मग आज महाराज आले, मग गडबड काय? मग कोणी म्हणलं महाराजांना मानधन आज जास्त दिलं असेल. महाराज, आज माझं मानधन परवडेल असा कोणीच इथे नाही. मी आलोय फक्त आपल्या लोकांना भेटायला आलोय, आणि तो निशुल्क आलोय, हे ध्यानात ठेवा. मी माझ्या कौतुकासाठी, गौरवासाठी या गोष्टी नाही सांगत. वारकरी संप्रदायामध्ये हे सगळे पायंडे पाडत असताना कुठेतरी आपण सामाजिक नुकसान करतोय, हे ध्यानात घ्या ना. कोणते पायंडे पाडताय तुम्ही? बरं, दुरुस्ती करायची तर स्वतःमध्ये करा. पुड्या सोडायचं काय कारण आहे? आता हा पुड्यांचा विषय कशावर निघाला? बदलावरून, परिवर्तनावरून. पुड्या सोडणं हा मराठी भाषेतला एक, आपण त्याला एक गणित म्हणू शकतो. शेंडी आपण राखणं वेगळं, शेंडी दुसऱ्याला लावणं वेगळं, असंच गणित आहे. टोपी आपण घालणं वेगळं आणि टोपी, कळतंय ना? टोपी आपण घालणं वेगळं आणि टोपी दुसऱ्याला घालणं वेगळं. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा दगडासहित तरला. हा दगड तरावा वाटत असेल तर कशाला बांधला पाहिजे? गाथ्याला बांधला पाहिजे. मग हा विषय मी माझ्या मनाचा नाही सांगत. मग तरले तरती हा भरवसा, जगद्गुरु तुकोबरायांचा शब्द आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नीट शब्द ऐका, नामधारकाचा ठसा. नामधारकाचा सांगितलंय 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार नामग्राहक, दुसरा प्रकार नामजापक, आणि तिसरा प्रकार आहे नामधारक. लक्षात राहतंय का? परत सांगतो, नामग्राहक, नामजापक आणि नामधारक. कळतंय का? नामग्राहक कोण? पाकिट घेतल्याशिवाय भजन करत नाही नामग्राहक. कळतंय का? आधी बोट आपल्याकडे करायचं, मग लोकांकडे करायचं. स्वतःला सेफ ठेवून लोकांवर टीका कधी करायची नाही. हे नामग्राहक. नामजापक कोण? कीर्तन सुरू असेपर्यंतच भजन करणार, घरी गेल्यानंतर नाही. नामजापक फक्त कीर्तनात असेपर्यंतच भजन करणार, नामजापक. आणि अहोरात्र जोपर्यंत जिव्हा जिवंत आहे तोपर्यंत भजन करणारे नामधारक. हा फरक आम्हाला कळायला पाहिजे. नामग्राहक वेगळे, नामजापक वेगळे आणि नामधारक वेगळे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. जे नामधारक आहेत त्यांना चांगलं कळून चुकेल की तरले तरती हा भरवसा. मागे पण तरलेले आहेत आणि पुढे सुद्धा तरणार आहेत. मग आता 10:30 वाजत आले. एखाद्याला प्रश्न पडायला पाहिजे की आता 10:30 वाजले तरी महाराज आम्हाला घरी जायला वाट मोकळी करत नाही, मग प्रपंचाचं काय? आयुष्यभर परमार्थ केला तर घरादारावर काय तुळशीपत्र ठेवायचंय का? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात आम्हाला दिलं. मुक्तीचे स्थळ,
एकंदरीत परिस्थितीवरून माझ्या लक्षात आलं की आता आपण बोलणारा किती आवडीनं बोलत असला तरी ऐकणारे तेवढे आवडीनं ऐकत असतील असं नाही. मी फार अनुभव घेतलेले आहेत आणि त्यातल्या त्यात मी तरी गर्दीला कधी भाळत नाही. मी कमी वयात एवढे अनुभव घेतलेत. 36 जिल्हे महाराष्ट्रातले फिरून झालेत. आता फिरून फिरून थकलोय. मी गर्दीला कधी भाळत नाही. गर्दी झाली, मंडप भरला म्हणजे सगळी परमार्थिकांचीच गर्दी असं समजण्याचं काही कारण नाही. असे अनुभव घेतलेत. आता कीर्तन संपल्यानंतर मला भेटायला, दर्शन घ्यायला, फोटो काढायला काही लोक येतात. महाराष्ट्राच्या एका ग्रामीण भागात कीर्तन संपल्यानंतर मला भेटायला गर्दी केली आणि एक पठ्ठ्या गर्दीतून वाट काढत माझ्याजवळ आला. माझ्याजवळ आल्यावर त्याने बिडी दिली माझ्या हातात, बिडी. मी म्हणलं बिडी कशाला? मला म्हणलं पाया पडस तर धरा की हातात म्हणलं. अवघड कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं मी ठरवलं गर्दीला भाळायचं. बोलणारा किती आवडीनं बोलत असला तरी ऐकणारे तेवढे आवडीनं ऐकत असतील असं अजिबात नाही. आणि म्हणून वेळेची मर्यादा, विषयाचं भान आणि प्रसंगाचं गांभीर्य. एक पोलीसवाला येऊन गेलाय दुसरा यायच्या आधी. तसं पोलिसांचं माझ्यासमोर काही चालत नाही. तेवढं तो गोबरायांच्या ताकदीवर आपण केलेलं आहे. पोलिसांना मला सांगता येतं की काय काय रात्रभर चालू असतं, त्याची यादी बनवा. कीर्तनाचाच त्रास होतो यांना. कोरोनाच्या बातम्या सुरू झाल्यानंतर लगेच आपल्याला नोटिसा येतात, धार्मिक कार्यक्रम बंद. अरे फक्त धार्मिक कार्यक्रमात कोरोना व्हायला तो कोरोना काय माळकरी आहे का काय तेच कळा ना. तोच वारकरी आहे का काय ते बी कळा ना. असो, वेळेची मर्यादा, विषयाचं भान. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. भुक्ती मुक्ती. भुक्ती म्हणजे प्रापंचिक आयुष्यात घेत असलेले भोग. मुक्ती म्हणजे मोक्ष. 4 पुरुषार्थांपैकी एक सांगितलंय. 4 पुरुष मोक्ष. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ कोण? पांडुरंग परमात्मा. भोळ्या भाविका निर्मळ. भोळ्या भाविका, भाविकाला भोळा म्हटलंय. भोळा म्हणजे बावळट नाही, भोळा म्हणजे आतून मोकळा. काही लोकांना भोळा म्हटलं की बावळट वाटतं. भोळा म्हणजे बावळट नाही. भोळ्या भाविका निर्मळ म्हणजे काय? आतून मोकळा, त्याला म्हणायचं भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काळा. तो भोळा, हा भोळा नाही. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ, असा त्या ठिकाणी मी अभंगाचा निवाडा करतो. शेवटच्या चरणावर प्रकाश टाकण्यात येईल. तत्पूर्वी कीर्तन परंपरेप्रमाणे आपल्याला सर्वांना पांडुरंगाचं भजन करणं अनिवार्य आहे. आणि तुमच्या शारीरिक पातळीवर आलेली मरगळ घालवण्यासाठी ताट बसायचं आणि माझ्यासोबत भजन करण्यासाठी आपले दोन्ही हात वर करायचे. शाबास. ज्यांना वाटतं देवाने 2 दिले त्यांनी 2 करा. दोन्ही हात वर करायचे. वा वा वा. मागे डिस्काउंट आहे का काही? दोन्ही हात वर. आपापलेच करा. ती बाई दुसऱ्या बाईचा हात वर. दोन्ही हात वर आणि एक टाळी एक मुखात भजन करायचं. विठोबा रखुमा. एक 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 टाळी. Viroba
सगळं खरं आहे, पण तुम्हाला हात खाली करायला कोणी सांगितलं? जाऊ दे आता, वर करायला सांगायला लागतं, खाली करायला नाही सांगत. भजनात प्रेम असलं पाहिजे. आता हे प्रेम बघा ना, प्रेम महाराजांची पर्सनॅलिटी बघून दाखवा. ढासळले महाराज तर कुणावर यायचं? आपली वेळ संपलेली आहे. भजनात प्रेम असलं पाहिजे. भजन वेगळं आणि भजन वेगळं, भजन वेगळं आणि भजन वेगळं. आणि आयुष्याचं भजन होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आज अतिशय दृष्ट लागेल असा हा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर माझ्यासारख्या अल्पमती पामराकडे ही सेवा येणं, मी खरं तर माझ्या ह्या प्रेमभावनेचा पुरस्कारच समजतो. तालुक्यातील, आपल्या पश्चिम पट्ट्यातील संपूर्ण ह्या सगळ्या मराठी जनांचा स्वाभिमान असणाऱ्या जेवण डबे वाहतूक मंडळानं दरवर्षीचा हा कार्यक्रम आयोजित करत असताना मला इथे येण्यासाठी आग्रह केला आणि मलाही इथे येता आलं. खरं सांगतो, कीर्तनात बोलण्यापुरतं माझी कोणतीही वाणी मर्यादित नाही. आज कीर्तनात ज्या ज्या गोष्टींचा मी या ठिकाणं उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी मोठ्या आत्मीयतेनं तुमच्याप्रती मी ठेवलेल्या आहेत. फक्त 5 मिनटं घेतो तुमचे, फक्त शांतता राखा. बऱ्याचदा कीर्तनात बोलत असलेल्या गोष्टी आणि व्यवहारात असणाऱ्या गोष्टी याच्यात तफावत असते. परंतु आज तुमच्यासमोर ज्या ज्या गोष्टींना हात घातला या सगळ्या गोष्टी तितक्या आत्मीयतेनं तुमच्या संबंधानं बोलणं मला गरजेचं वाटत होतं आणि त्या तितक्याच खऱ्या आहेत. जाता जाता संबंध राज्यभर मी तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करत असताना, तरुणांसाठी माझं काम सुरू असताना जाता जाता एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. या माता भगिनी माझ्या आई बहिणीसारख्या आणि तुम्ही वडिलांसारखे मी तुमच्या घरातलंच आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यात आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भौतिक सोबतता आलेली बघायला मिळते, आर्थिक सोबतता आलेली बघायला मिळते. सर्वगुण संपन्न आयुष्य जगताना आपल्या जिल्ह्यातली सगळी मंडळी बघायला मिळतात. आज आपल्या 9वी 10वीच्या शेंबड्या पोराच्या खिशात सुद्धा लाख लाख रुपयाचा मोबाईल बघायला मिळतो. ही संपन्नतेचं आयुष्य, सर्वगुण संपन्नतेचं आयुष्य आपण जगताना बघायला मिळतोय. पण ही सगळी संपन्नता बघत असताना दुसऱ्या बाजूला आपली तरुण पिढी गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या आरी वाया जाताना बघायला मिळते. हे कधी न भरून निघणारं नुकसान ज्या दिवशी आपल्याला थांबवता येईल त्या दिवशी आपला परमार्थ सुरू झाला असं मला वाटतं. आपला परमार्थ गळ्यातल्या मोठ्या माळांनी आणि कपाळी असलेल्या मोठ्या गंधानं नाही दिसत. आपला परमार्थ हा कृतिशील असला पाहिजे. तुमच्या कुटुंबाचं भविष्य कोणाच्या हातात आहे? तरुण पिढीच्या हातात आहे. आणि मग ती येणारी पिढी आपल्याला व्यसनांपासून वाचवली पाहिजे. आज आपल्याच तालुक्यातल्या, आपल्याच जिल्ह्यातल्या, आपल्या पोटच्या मुलाबाळांना ज्ञानोबा तुकोबरायांचा साधा कौटुंबिक इतिहास माहीत नसणं, वारसा माहीत नसणं, परमार्थाची परिभाषा माहीत नसणं हे आपलं फार मोठं सामाजिक अपयश आहे. हे अजून का लक्षात येत नाही आपल्या? आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही डोक्याला फेटा बांधून, कमरेला उपरणं बांधून कीर्तनं करायला लागलो. आमच्या खेड तालुक्याचा अभिमान म्हणून जेव्हा तुम्ही आमचं नाव घेता, अभिमानानं सांगता, तिथपर्यंत ही कौतुकाची थाप मर्यादित आहे. पण याच्याही पलीकडं मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये नाही कीर्तनकार तयार झाले, प्रवचनकार तयार झाले तरी किमान आपली येणारी पिढी सद्विचारांनी आणि ज्ञानोबा तुकोबर यांच्या सिद्धांतांनी, त्या विचार भावनेनं आयुष्य जगली तर येणाऱ्या आयुष्यात त्यांचं कल्याण होईल एवढंच मला वाटतं. ही भावना आजच्या कीर्तनात प्रत्येकानं ठेवायची आहे. बाकी इथं येण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. ही नारदांच्या गादी मला खोटं बोलण्याची परवानगी देत नाही. मी स्पष्टपणे सांगतो, आज हिरिरीनं, हुरूपानं आणि आवडीनं तुमच्यासमोर इथं येऊन पटकन उभं राहण्याचा निर्णय यासाठी घेतला की या गोष्टी मला तुमच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या. बाकी कीर्तन संपल्यानंतर कुणीही ते मानधन वगैरे मला देण्याचा प्रयत्न करायचा नाही. डबे वाहतूक मंडळाच्या संपूर्ण येणाऱ्या काळातल्या उपक्रमांना ती माझ्यातर्फे देणगी समजा. मला तो प्रकार ठेवायचा नाही. परंतु तुमच्या टाळ्यांसाठी मी बोलत नाहीये. गांभीर्यानं एक गोष्ट लक्षात घ्या, येणारा काळ हा फार वैचारिक प्रदूषणाचा आहे. अहो, आपल्याच तालुक्यातली, आपल्याच जिल्ह्यातली जेव्हा केस पिकलेली, आयुष्याचा उत्तरार्ध गाठलेली, 70 गाठलेली वयोवृद्ध काही लोक, वडीलधारी मंडळी माझ्याजवळ येतात आणि मला बोलून दाखवतात की चैतन्य महाराज, आमची पोरं तुमच्यासारखी निघाली असती तर बरं झालं असतं. ते शल्य त्यांचं ऐकत असताना माझ्याही काळजाला वेदना होतात की का आपल्या सगळ्यांची मुलं तशी होऊ शकत नाही. हा विचार कधीतरी करायला पाहिजे.
आज कोणताही कार्यक्रम असताना आम्ही मोठ्या आविर्भावानं आवडीनं कीर्तन प्रवचनांचं आयोजन करतो, मोठमोठ्या वक्त्यांना आमंत्रित करतो, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सगळा नाद ब्रह्म तयार होऊन नाम गजरानं हे पटांगण दुमदुमून जातं. पण हे सगळं होत असताना याच्या शेवटी आमच्या हाती उरलं काय आणि आम्ही निश्चय केला काय हा प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न अनुत्तरितच राहतो. आणि म्हणून आज जाताना फार गांभीर्यानं, अतिशय गांभीर्यानं मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करेन, विनंती करेन, सलगीची विनंती करेन की नाही तुम्हाला ताकदीचा परमार्थ स्वतः करता आला तरी हरकत नाही. आता आयुष्याची 40 तुम्ही सगळ्यांनी ओलांडलेली आहे, 50 ओलांडलेले आहे. नाही भौतिक दृष्ट्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सर्वगुण संपन्नतेचं आयुष्य आणि सुख सुविधा देता आल्या तरी बेहत्तर, पण आपल्या घरातला येणाऱ्या पिढीतला एकही पोरगा व्यसनांच्या आरी जाऊन वाया जाणार नाही हा निश्चयाच्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. हे कीर्तनापुरतं मर्यादित माझं भाष्य नाहीये. माझी तळमळ आहे की माझ्या तालुक्यातल्या आणि माझ्या परिसरातल्या, माझ्या पंचकृषीतल्या नवे पुणे जिल्ह्यातल्या ज्ञानोबा तुकोबारांच्या भूमीचे अधिकृत वारसदार असणाऱ्या आपल्या सगळ्या मंडळींनी येणाऱ्या पिढीकडे फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. इथे आल्यानंतर ही सगळी जुनी जाणती अनुभव संपन्न मंडळी जेव्हा मी बघितली, खऱ्या अर्थानं त्यांचा माझ्या पाठीवर पडणारा हात आशीर्वाद रूपी मला वाटला. परंतु येणारा काळ हा फक्त कौतुकाचा नाही, येणारा काळ हा कृतिशील परमार्थाचा असला पाहिजे असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाला टाळकरी, माळकरी, गाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वांची उपस्थिती ही उल्लेखनीय आहे. व्यक्तिशा कोणाचा नामोल्लेख करण्यात मी वेळ घालवणार नाही. सगळे आपल्या सर्वांना परिचित आहे. मी नाव घेतल्यानंतरच माहीत होईल अशातला काही भाग नाही. आज दरवर्षी ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारी काही माणसं उपस्थित आहेत, वारकरी संप्रदायाशी संबंधित असणारी माणसं उपस्थित आहेत, माझं कीर्तन आहे म्हणूनही काही जण उपस्थित आहेत. सकाळपासून मला फोन चालू आहेत की आम्ही येतोय, आम्ही येतोय, आम्ही येतोय. तितका आनंद आणि तितका हुरूप कीर्तन असेपर्यंत जर तितका उत्साह असेल तर तो उत्साह इथं विरून न जाता तोच उत्साह कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये जिवंत ठेवून, बाबा मला असं वाटतं की कीर्तन ऐकत असताना जे जे सिद्धांत मनाला भावले ना ते सिद्धांत येणाऱ्या पिढीला आम्हाला देता आले पाहिजे, तेव्हा कृतिशील परमार्थ झाला. शेवटचं वाक्य वापरतो, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बँक बॅलन्समध्ये आणि तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत ती तुमची संपत्ती नाही, तुमच्या पोटाची संतती कशी आहे ती खऱ्या अर्थानं तुमची संपत्ती. एवढं लक्षात घ्या. येणारा काळ हा फार वैचारिक प्रदूषणाचा आहे. इथे आल्यानंतर संयोजकांमध्ये, आयोजकांमध्ये थोडीशी एक वानवा दिसली. तरुण पिढीला थोडंसं समाविष्ट करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आता तरुण पिढी समोर येत नाही की समोर येऊन देत नाही हा जिथला तिथला वेगवेगळा भाग आहे, पण कुठेतरी आता या गोष्टीला हात घातला पाहिजे. मी तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतो म्हणून मला असं वाटतं की तरुण पिढीनं आता हा कारभार सगळा हातात घेतला पाहिजे. महाराष्ट्रातली बरीच तरुण पोरं हा कारभार व्यवस्थेमध्ये हातात घ्यायला तयार आहेत, परंतु 90 वर्षाची म्हातारी माणसं माईकच सोडायला तयार नाही. ही कुठंतरी आता भावना थांबली पाहिजे. माझं बोलणं स्पष्ट परखड आहे. झेपण त्यांनी घ्या, नाही झेपलं तरी घ्यावंच लागेल, कारण जोपर्यंत मी या गादीवर उभा आहे त्या अधिकारवाणीनं मी बोलत राहणार. येणाऱ्या काळामध्ये वैचारिक प्रदूषण थांबण्यासाठी आणि गुन्हेगारीच्या व्यसनांच्या आहारी न जाता तरुण पिढीला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार जर आम्ही दिले, त्या दिवशी आम्हाला कीर्तन ऐकण्याचा नैतिक अधिकार मिळाला. या ठिकाणी भावना व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, नराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल